विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे। सुजय पाटील भाजपामध्ये गेल्यामुळे संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं ठरेल असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर सुजय यांनी भाजपामध्ये जावं याबाबत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरमध्ये प्रचार करणार नाही आणि त्या मतदारसंघात जाणारही नसल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांबाबत केलेलं विधान हे दुर्दैवी आहे आणि 1991च्या निवडणुकीबद्दल पवार काही बोलत असतील तर ते इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नसल्याची खंतही त्यांनी यावेळेला व्यक्त केली। घरपुरतं मर्यादित ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते। 2004, 9 आणि 14ला आणि त्या ठिकाणी जागा काँग्रेस येऊ शकते, कारण शिर्डी मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाकडे आहेच आणि त्यामुळे नगरची जागा घेतली तर ते पक्षाला सोपस्कर होईल आणि जागा आपल्या पक्षाच्या वाढतील। कारण काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, उदाहरणार्थ जळगाव, नाशिक, औरंगाबादला दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या आणि त्यामुळे असं काही होणार नाही की जर दोन्ही जागा एक पक्षाकडे गेल्या तर काही त्याचा परिणाम होईल। पुष्कळ चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि स्वाभाविकपणे शेवटी आमचा प्रयत्न होता की तो योग्य समन्वय घडून आणण्याचा। यामध्ये खरं म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काय निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्याबरोबर तरी झाली नव्हती। मी करणार नाही। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे मत व्यक्त केली आवश्यकता नसताना, त्यांचा जर आमच्या वडिलांपासूनच जर विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखीन त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हेच मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे। नगरमध्ये तुम्ही कोणाचा प्रचार करणार? मी नगर प्रचारात मी जाणारच नाही मतदारसंघात प्रचारात, कारण आमचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल, विखे नावाबद्दल, तर प्रश्नच उपस्थित होतोय। त्यामुळे मला वाटत नाही की प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। सुजयने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं, पण मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपण मान्य करायचा। ठीक आहे, हायकमांडपेक्षा तिथे मोठं समस्यात काय हा खरं प्रश्न आहे। त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये। जी काही द्यायची मी